माझं ऐकून अजिबात माझ्या जवळ येऊ नका. लांब राहा माझ्यापासनं. कुणात तुमच्या का बोलत बसले? हे काय लावलंय तू? तेजू हे बघ, जरा शांत डोक्याने घे. आत्तापर्यंत तेच करत आले ना. शांत डोक्यानेच घेत आले. मला सगळे सांगत होते, पण माझ्या डोळ्यावर तुमच्या चांगल्या वागण्याची पट्टी बांधून बसले होते ना मी. त्यातनं तुमचे कारण मी कधी दिसलेच नाहीत. पण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी जे तुमचे रंग बघितले ना, त्यानंतर मला या घरात राहायची अजिबात इच्छा उरलेली नाहीये. कुठं जाणार आहेस तू? हा? त्याची काळजी तुम्ही नका करू. माझा दादा समर्थ आहे मला सांभाळण्यासाठी. माझा आई, डोक्यात राग घालून ह्या असा बावळटपणा करू नकोस. लय मोठी चूक करतेस तू. कमाल आहे तुमची. मी जे करते ते तुम्हाला चुकीचं वाटतंय आणि स्वतःच्या अंगावरचे शिंतोडे नाही दिसत. चुका करत होते मी आत्तापर्यंत. आत्ता कुठे माझं डोकं भानावर आलंय. मी पण बघतो तू कशी जातेस. प्रयत्न करून बघा, पण आता तुमच्या त्या प्रयत्नांना यश येणार नाही. मी या घरात राहणार नाही म्हणजे नाही. तेजू, ए तेजू, तेजू ऐक ना. ऐक ना माझं. तुझ्या दादाकडे जाशील ना तर सगळं फिसकटून जाईल. हो का? मग याची काळजी आधीच करायची ना. हात सोडा माझा. हात सोडा माझा. मी इथे थांबणार नाहीये. तेजू, तेजू, ए तेजू, तेजू, तेजू.